हाय फ्रेंड्स, अ व्हेरी स्पेशल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हियर. मी पूरण वाघमारे माझे यूट्यूब चॅनलवरती म्हणजे मशीनिस्ट गुरुमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहे टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन स्पेसिफिकेशन. तर सगळ्यात पहिले स्पेसिफिकेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिकेशन. कोणत्याही मशीनचं स्पेसिफिकेशन आपल्याला लिहायचं आहे, कारण त्याची गरज काय असते आणि काय काय आपण त्या स्पेसिफिकेशनमध्ये कन्सिडर करायला पाहिजे त्या गोष्टीचं एक ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊ आपण. तर मशीनचं स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर आपण एखाद्या वेळेला मार्केटमध्ये मशीन परचेस करायसाठी गेलो किंवा आपल्याला एखाद्या मशीनबद्दल ओळख करून घ्यायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो द बेसिक पॉइंट्स इन द स्पेसिफिकेशन ऑफ दॅट मशीन. म्हणजे पर्टिक्युलर मशीनबद्दल मॅक्सिमम जेवढ्या मशीन्स आहेत त्या सगळ्यांचं स्पेसिफिकेशनमध्ये काही बेसिक पॉईंट सारखेच असतात, बट थोडा लिटिल बिट डिफरन्स असते. तो डिफरन्स आपल्याला समजून घेऊन त्या मशीनचं स्पेसिफिकेशन लिहायचं असते. तर ती मशीन कशा प्रकारची असली पाहिजे, काय रिक्वायरमेंट्स असल्या पाहिजे त्या मशीनच्या, म्हणजे आपल्याला ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या मशीनमध्ये आहेत की नाही ह्या सगळ्या चेक करणे म्हणजे काय, तर मशीनचं स्पेसिफिकेशन चेक करणे. तर आता आपण पाहणार आहे आज स्पेसिफिकेशन ऑफ टीसी. मीन्स शॉर्टमध्ये लिहिलं आपण त्याला टीसी म्हणजे काय, तर टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन. त्यातलं सगळ्यात पहिलं स्पेसिफिकेशनचा आपण पॉइंट घेतलेला आहे तो म्हणजे कोणता, स्पेस ऑक्युपाइड बाय मशीन ऑन द फ्लोर. म्हणजे काय, तर आपल्याला आपण मशीन विकत घ्यायला गेलो तर आपल्याकडे जो शॉप फ्लोर आहे त्या शॉप फ्लोर मध्ये आपण विकत घेतलेली मशीन ही किती जागा घेणार, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग फॉर यू. म्हणजे त्या आपल्या शॉप फ्लोरवर आपण जे मशीन आणणार त्याच्या योग्य जागा आपल्याकडे आहे किंवा नाही. अदरवाईज दुसरी गोष्ट, आपल्याकडे जागा कमी असेल तर आपण अशी मशीन परचेस करणार जी स्पेस कमी घेणार आणि आपलं काम पण करू शकणार, बरोबर. किंवा मग आपल्याकडे भरपूर जागा असेल तर आपण त्या जागेचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असते, तेवढ्या जागेत ती मशीन आपल्याला बसवून बाकीच्या मशीन्स सेटअप करायच्या असतात. त्यामुळे स्पेसिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येऊन जातो तो म्हणजे काय, स्पेस ऑक्युपाइड बाय मशीन ऑन द शॉप फ्लोर. म्हणजे जसं की आता ही मशीन आहे आपल्याकडे, टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन आहे, तर आपल्याला ही मशीन किती जागा घेणार आपल्या शॉप फ्लोरची. तर या मशीनचं बेस पासून हाईट किती आहे आणि या बेसचं लेंथ किती आहे, मॅक्सिमम लेंथ ऑफ द बेस, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करते आपला पहिला पॉइंट, दॅट इज स्पेस ऑक्युपाइड बाय मशीन ऑन द शॉप फ्लोर. ओके, तसं पहिलं स्पेसिफिकेशन आपलं क्लिअर झालं. सेकंड पॉइंट ऑफ द स्पेसिफिकेशन आहे टाइप ऑफ व्हील कॅन बी युज्ड. दॅट मीन्स साईज ऑफ, त्यामध्येच आपण साईज ऑफ द व्हील चेक करणार. सो सेकंड पॉइंट ऑफ द स्पेसिफिकेशन काय म्हणतो आपल्याला, की जे मशीन आपण परचेस करणार ॲज पर युअर कॅपॅसिटी म्हणू शकतो आपण, किंवा मग तुमच्याकडे असलेले जो बजेट आहे पैशाचा त्या हिशोबाने म्हणा, किंवा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार म्हणा, त्या तिन्ही गोष्टीला आपण कन्क्लूड करून असं म्हणणार की आपल्याला कशा प्रकारची मशीन पाहिजे. तर आपण हे डिसाईड करणार की आपल्याकडे इथं आता जसं स्ट्रेट व्हील आहे, इथं कप व्हील आहे, म्हणजे दोन्ही व्हील त्या मशीनमध्ये लागलेले आहेत. काही काही मशीन स्पेशल पर्पज मशीन असतात, जसं आपण डिस्कस केलं या आधीच्या व्हिडिओमध्ये. स्पेशल पर्पज म्हणजे मास प्रोडक्शनचं काम असते आणि एकच काम खूप जास्त वेळा होते, म्हणून आपण त्या ठिकाणी एकाच व्हीलचा किंवा पर्टिक्युलर व्हीलचा यूज करणार. इथं कसं ही आहे युनिव्हर्सल, म्हणजे इथं स्ट्रेट व्हील, कप व्हील, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची व्हील आपण लावू शकतो. तर असं आपल्याला स्पेसिफिकेशन त्या मशीनचं माहीत पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचं व्हील लावणार, किंवा आपल्याला रिक्वायर्ड कोणतं व्हील आहे त्याच रिक्वायरमेंटची मशीन आपण परचेस करणार. किती साईज, व्हीलची किती साईज ही त्या आपल्याला आपल्या कामाच्या नुसार, म्हणजे आपल्याकडे जो जॉब आहे बनवायचा त्या जॉबच्या नुसार ते व्हील त्या मशीनचे किती मोठे असले पाहिजे किंवा कमीत कमी किती लहान असले पाहिजे, या सगळ्याबद्दलचं डिस्कशन करून आपण ती मशीन परचेस करत असतो. त्यामुळे सेकंड पॉइंट ऑफ द स्पेसिफिकेशन आहे टाइप ऑफ व्हील, म्हणजे कोणत्या टाईपचं व्हील आपण, स्ट्रेट व्हील, कप व्हील, जेवढे वेगवेगळ्या प्रकारचे व्हील आहेत त्या सगळ्या प्रकारच्या व्हील यूज करण्यावाली मशीन पाहिजे की पर्टिक्युलर एकच व्हील बसवणारी मशीन पाहिजे, आणि त्या व्हीलची साईज किती असणार
हे झालं सेकंड पॉइंट ऑफ द स्पेसिफिकेशन. त्याच्यानंतर आहे थर्ड पॉइंट ऑफ स्पेसिफिकेशन, दॅट इज डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ व्हील. मग आता मशीनच्या साईज, जो आपला पहिला शॉप फ्लोर वाला कन्सेप्ट होता, त्याच्यामध्ये आपण असं म्हणणार की हे जे साईज आहे, सॉरी इथे एक सेंटर आहे आणि व्हीलचं दुसरं सेंटर इथं आहे, तर या दोघांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे, सेंटर डिस्टन्स म्हणून आपण त्याला, दोन व्हील जे बसवलेले जातील त्या मशीनमध्ये, त्या दोन व्हीलच्या सेंटर मधलं डिस्टन्स, मॅक्सिमम डिस्टन्स किती आहे ते सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं असते. कारण की मशीनच्या साईज मध्ये याचा खूप मोठा रोल असतो. दोन म्हणजे स्पिंडल किती लागणार आपल्याला, किती लांबीचं स्पिंडल लागणार, त्यानुसार सगळी मशीन कन्स्ट्रक्ट होत असते. तर या दोन व्हीलच्या सेंटर्स मध्ये किती डिस्टन्स असलं पाहिजे ते सुद्धा आपल्याला स्पेसिफाय करावं लागेल. सो देअरफॉर मशीन परचेस करताना डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ द व्हील आपल्याला पाहावं लागेल. फोर्थ पॉइंट आहे आपला मॅक्सिमम हाईट ऑफ द व्हील सेंटर फ्रॉम द टेबल. आता हा जो आपला टेबल आहे, या टेबल पासून आपल्या व्हीलची मॅक्सिमम हाईट किती असणार, मॅक्सिमम हाईट. आता ही मॅक्सिमम हाईट कशी कॅल्क्युलेट करणार आपण. मॅक्सिमम हाईट म्हणजे काय, तर आपण इथं जे हँडल असतात आपल्याकडे, मशीनला लागलेले असतात हँडल, तर या हँडलचा यूज करून आपण काय करणार, हा जो कॉलम असतो या कॉलमला मॅक्सिमम किती वर जातो तो पाहणार. मॅक्सिमम कॅपॅसिटी, त्याची अप अँड डाऊन कॅपॅसिटी आपण कालच पाहिलं फंक्शन कसे असतात त्याचे. तर मॅक्सिमम कॅपॅसिटी ऑफ द व्हील, सॉरी ऑफ द कॉलम, तो किती मॅक्सिमम वर जाऊ शकतो. मॅक्सिमम वर गेल्यानंतर आपण या टेबल पासून या व्हीलच्या सेंटरची हाईट काउंट करणार, अशी हाईट काउंट करणार, आणि ती हाईट म्हणजे ही हाईट असते मॅक्सिमम हाईट ऑफ द व्हील सेंटर, व्हीलचं सेंटर फ्रॉम टेबल पासून मॅक्सिमम हाईट ऑफ द व्हील सेंटर हे आपण कॅल्क्युलेट करणार कॉलमला मॅक्सिमम हाईट वर पोहोचू. त्याच्यावरून आपल्याला हे समजते की आपण त्याच्या खाली किती साईजचा जॉब बसवू शकतो. म्हणजे मॅक्सिमम हाईट वर व्हील नेल्यानंतर त्या टेबलवर आपण, वर्क टेबल जो आहे आपला, त्याच्यावर आपण किती मोठ्या साईजचा जॉब बसू शकतो त्याचं एक गेसिंग येते. त्याच्यामुळे हे स्पेसिफिकेशन महत्वाचं आहे. देन मॅक्सिमम अँड मिनिमम स्पीड्स ऑफ व्हील हेड स्पिंडल. या व्हील हेडच्या आतमध्ये जे इथं स्पिंडल आहे, इथं स्पिंडल असते, जे स्पिंडल काय करते, या दोन व्हीलला होल्ड करून त्याला रोटेट करण्यासाठी हेल्प करते. मोटरचा यूज करून आपण त्या स्पिंडलला फिरवत असतो. तर मॅक्सिमम आणि मिनिमम स्पीड किती आहे व्हील हेडची, व्हील हेडचा जो स्पिंडल आहे त्याची मॅक्सिमम स्पीड किती आणि मिनिमम स्पीड किती, हे सुद्धा आपल्याला महत्वाचं असते स्पेसिफिकेशन मध्ये, बरोबर. म्हणजे आपण स्पीड कमी जास्त किती करू शकतो, किती आपल्या वर्कनुसार, म्हणजे आपल्याकडे जो जॉब आहे त्याच्यानुसार आपल्याला स्पीड किती पाहिजे ती त्या मशीन मध्ये आहे की नाही हे चेक करणे फार गरजेचं असते. देन सिक्स्थ पॉइंट इज मॅक्सिमम अँड मिनिमम स्पीड ऑफ वर्क हेड स्पिंडल. वर्क हेड स्पिंडल म्हणजे हा इथं असतो तो स्पिंडल, बरोबर. वर्क हेड म्हणजे तिथं आपण जसं आपण कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग मध्ये पाहिलं की हे हेडस्टॉक आणि हे टेलस्टॉक हे आपल्याला फिलिंग देतात कशाची, लेथ मशीनची. म्हणजे सिलेंड्रिकल ग्राइंडिंग जर आपल्याला या मशीनचा यूज करून, टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनचा यूज करून कुठे सिलेंड्रिकल ग्राइंडिंग करायचं असेल तर आपण या दोन सेंटर्सचा यूज करत असतो. तर त्या सेंटर मधलं जे हेडस्टॉक आहे त्या हेडस्टॉकचं स्पिंडलची स्पीड मॅक्सिमम आणि मिनिमम किती आहे ते आपल्याला माहित पाहिजे. देन सेवन्थ पॉइंट ऑफ द स्पेसिफिकेशन इज मॅक्सिमम टेपर ऑफ टेलस्टॉक सेंटर. हा जो टेलस्टॉक आहे इथे, या टेलस्टॉकला इथं सेंटर बसवलेले असतात जे जॉबला फक्त होल्ड करण्याचं काम करतात. दिस हेडस्टॉक हेल्प्स a job to rotate and tailstock center helps to hold the job while working. So वर्किंग होत असताना हा टेलस्टॉकचा जो सेंटर आहे या सेंटरचं हे इथं टेपर आहे, बरोबर. तर हे टेपर आपण मॅक्सिमम किती ठेवू शकतो ज्यामुळे आपला जॉब होल्ड होऊ शकला पाहिजे. सो ती सुद्धा एक गोष्ट आपल्यासाठी
स्पेसिफिकेशन मध्ये महत्वाचे असते. देन लेंथ बिटवीन सेंटर्स, हा आहे ऍक्च्युली स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीन. पण आपण याच्यामध्ये कन्सिडर केलं की लेथ मशीनची फिलिंग आपल्याला इथं हेडस्टॉक आणि टेलस्टॉक असल्यामुळे येते. तर ते स्पेसिफिकेशन ही खूप महत्वाचं असते की हे एक सेंटर आणि हे दुसरं सेंटर, या दोन सेंटर मधलं डिस्टन्स किती आहे, मॅक्सिमम डिस्टन्स. म्हणजे टेबलवर हे दोन्ही सिच्युएट असतात. राईट साईडला टेलस्टॉक असते आणि लेफ्ट साईडला हेडस्टॉक असते. या दोघांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे ते खूप जास्त महत्वाचं होऊन जाते, मॅक्सिमम डिस्टन्स. ओके, सो मॅक्सिमम टेपर ऑफ टेलस्टॉक सेंटर डिस्कस झाला आपला. त्यानंतर लेंथ बिटवीन सेंटर म्हणजे आपल्याला इथं फिलिंग देते ते लेथ मशीनचं. या दोन सेंटर मधलं डिस्टन्स, लेंथ बिटवीन सेंटर्स म्हणजे LBC म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये. ऍक्च्युली दिस इज द स्पेसिफिकेशन ऑफ लेथ मशीन. या दोन सेंटर मधलं मॅक्सिमम डिस्टन्स किती आहे, कारण या टेबलवर हे सिच्युएटेड असतात लेफ्ट अँड राईट साईडला. तर ते मॅक्सिमम किती त्या दोन सेंटर मधलं डिस्टन्स आहे ते आपल्याला महत्वाचं असते. म्हणजे आपण किती लांबीचा जॉब, मॅक्सिमम किती लांबीचा जॉब होल्ड करू शकतो ते आपल्याला समजेल. Therefore this specification, that means point number 8 is also important for us. Next is maximum horizontal traverse of the table. म्हणजे हा जो टेबल आहे आपला, हा टेबल मॅक्सिमम किती राईट साईड लेफ्टला जाऊ शकतो आणि किती राईट साईडला जाऊ शकतो. तर हॉरिझॉन्टल ट्रॅव्हर्स म्हणतो आपण याला. तर हॉरिझॉन्टल ट्रॅव्हर्स हे किती पॉसिबल आहे या टेबलचं, हे आहे स्पेसिफिकेशन नंबर 9. अँड द स्पेसिफिकेशन नंबर 10 इज मॅक्सिमम क्रॉस ट्रॅव्हर्स ऑफ द टेबल. क्रॉस ट्रॅव्हर्स म्हणजे काय, तर टेबल इथे आहे आपला, तर हा वर्क हेडकडे किती जाऊ शकतो. ऍक्च्युली क्रॉस ट्रॅव्हर्स हे जे असते ते सॅडलच असते. म्हणजे ते सॅडल काय करते, याच्यावर इथे हे सॅडल आहे आणि इथे याच्यावर इकडे लावलेला असते आपला कॉलम. तर या कॉलमला मागे पुढे आणणे म्हणजे काय, हा कॉलम मागे पुढे या सॅडलच्या मुवमेंटमुळे होते. म्हणजे हे क्रॉस ट्रॅव्हर्स मुवमेंट जे आहे त्याच्यामुळे हा कॉलम मागे आणि पुढे होते. म्हणजे काय, तर व्हील हेडला आपण समोर आणू शकतो जॉबच्या कॉन्टॅक्टमध्ये आणण्यासाठी. तर हे पॉसिबल होते आपल्या क्रॉस ट्रॅव्हर्स ऑफ द सॅडलमुळे. तर हा क्रॉस ट्रॅव्हर्स ऑफ द सॅडल मॅक्सिमम किती होऊ शकतो याचं स्पेसिफिकेशन, म्हणजे ही गोष्ट सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. सो एवढे सगळे पॉइंट्सच्या नंतर एक गोष्ट आपल्या ज्याला मिस झाली याच्यातली, ती म्हणजे कोणती, तर आपल्या मशीनच्या स्पेसिफिकेशन मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं असते की आपल्या मशीन आपण आणल्यानंतर आपल्या शॉप फ्लोअरवर आपण त्याला लावत असताना आपल्याकडे पॉवर कॅपॅसिटी तेवढी आहे का जी त्या मशीनला रन करू शकते. त्याच्यामुळे आपण आपलं 11th नंबरचा पॉइंट लिहिणार, पॉवर कन्झम्पशन. पॉवर कन्झम्पशन ऑफ मशीन किंवा पॉवर रिक्वायर्ड टू रन द मशीन असं म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याला किती पॉवर लागणार आहे, किती इलेक्ट्रिसिटीची आपल्याला गरज असणार आहे ही मशीन रन करण्यासाठी, ते सुद्धा स्पेसिफिकेशन ऑफ मशीन मध्ये येत असते. तर आपण पहिल्यांदाच डिस्कस केलं या गोष्टीला की मॅक्सिमम स्पेसिफिकेशन ऑफ द मशीन हे सगळे सारखेच असतात. काही लिटिल बिट थोडा बहुत डिफरन्स असते. त्या डिफरन्समुळे त्या मशीन्स वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. सो टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीनचं स्पेसिफिकेशन आज आपण डिस्कस केलेलं आहे इथं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. मशिनिस्टच्या खूप जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, मेकॅनिकलच्या स्टुडंट्सपर्यंत, जेवढे काही लोक मेकॅनिकल रिलेटेड एक्झाम्स वगैरे देत असतील त्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. सो वेलकम टू माय चॅनल. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हेरी थँक्स टू ऑल ऑफ यू. बाय, गुड डे, टेक केअर.